पावसाळा सुरू झाला की शेळ्यांना हिरवा चारा भरपूर मिळतो, पण याच काळात तुमच्या शेळी पालनात रोगांचा धोका अचानक का वाढतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातली एक चूक तुम्ही करत असाल तर शेळ्या वारंवार आजारी पडू शकतात. तर चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पावसाळ्यात रोग वाढण्यामागे फक्त पाऊस कारणीभूत नसतो, तर ओलावा, अस्वच्छता, चिखल आणि बदललेलं वातावरण ही त्यामागचे मोठी कारण आहे. पहिलं कारण म्हणजे शेडमध्ये ओलावा. जमीन किंवा गादी सतत ओली राहिली तर जंतू आणि परजीवी वाढण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होतं. त्यामुळे शेळ्यांना संसर्गाचा धोका वाढतो. दुसरं कारण म्हणजे घाण आणि शेण साचणे. पावसामुळे शेण आणि पाणी एकत्र साचलं तर शेडची स्वच्छता बिघडते आणि रोगकारक जंतूचा प्रसार होऊ शकतो. तिसरं कारण म्हणजे ओला चारा आणि दूषित पाणी. पावसाळ्यात चारा खराब होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे चारा साठवताना आणि पाणी देताना विशेष काळजी घ्या. आणि चौथं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे हवेशीरपणा कमी होणे. पाऊस आत येऊ नये म्हणून शेड पूर्ण बंद केल्यामुळे हवा खेळती राहत नाही आणि वातावरणही दमट होतं. म्हणून पावसाळ्यात फक्त औषधांवर अवलंबून राहू नका. शेड कोरडं ठेवा, शेण आणि पाणी साचू देऊ नका, स्वच्छ पाणी द्या, चारा तपासून द्या आणि आजारी शेळी शक्यतो वेगळी ठेवा. कारण शेळी आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी व्यवस्थापन करणे जास्त फायदेशीर आहे. पावसाळ्यात शेळ्यांना कोणता रोग जास्त होतात आणि त्यांची सुरुवातीची लक्षणे कोणती असतात यावर पुढचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये रोग लिहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून शेळी पालनातील अशाच भन्नाट माहिती करता गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.